आयुष्यात पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडी तरी रिस्क घ्यावीच लागते. जर योग्य वेळी रिस्क घेता आली नाही तर पुढे आयुष्यभर त्यावेळेचा पश्चातापच होत राहणार. आज मी सुद्धा 4 वर्षांपासून पाहिलेल्या स्वप्नाला पूर्णत्वास नेतोय. काय होईल कसं होईल याचा विचार न करता प्रथम पहिलं पाऊल टाकणं महत्त्वाचं असतं. शेवटी करता करिविता तोच आहे. जर कर्म प्रामाणिक असतील तर विघ्नहर्ता नेहमीच सोबतीला असणार. चला तर या आठवणीतल्या सफरचे साक्षीदार व्हा आणि मला शुभाशीर्वाद देत या प्रवासाचा होय महाराजा करूया. जायचं लडाखला जायचं यस फायनली ती वेळ तो काळ तो मुहूर्त आलेला आहे ज्याची मी गेले 3 ते 4 वर्ष वाट पाहत होतो. हे जग खूप सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्या डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. नमस्कार मंडळी. तर मी तुम्ही मागचे जे पण व्हिडिओज बघितले असतील आणि व्हिडिओची सुरुवात मी करते आहे. फुल ऑन तयारी झालेली आहे. लडाखची 1 महिन्यापासून प्रिपरेशन चालू होतं. सो ते आत्ताच झालं आहे फायनली आणि तयारी फुल जोराशोरात चाललेली आहे. गाडीचं काम झालं आहे. सगळं एकदम सेट आहे आणि मी मिस करणार आहे ऑब्वियस, कारण की मी नाही जात आहे. दादांची तयारी फुल ऑन झालेली आहे. सो आत्ता मी तुम्हाला दाखवू शकते. तर मग जायचं लडाखला जायचं यस फायनली ती वेळ तो काळ तो मुहूर्त आलेला आहे ज्याची मी गेले 3 ते 4 वर्ष वाट पाहत होतो. की खूप जणांचे व्हिडिओ मी पाहिले की मुंबईपासून बाईक राईड करत लडाखला जायचे आणि आपण सुद्धा बाईक राईडमध्ये काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपण मस्त अशी स्कूटर राईड करतो आहे. आपण 97,000 सुझुकी बर्गमॅनवर चालवली आहे, तसेच ॲक्टिवावर 1,00,000 किलोमीटरहून जास्त चालवलेला आहे. तर असा आपल्या स्कूटरचा एक्सपिरियन्स घेऊन आपण आपल्या रुस्तमलाच म्हणजे सुझुकी बर्गमॅन 125 सोबतच चाललेलो आहोत लडाखला, म्हणजेच लडाख वारी स्कूटरवरी. तर कसे आहात मंडळी? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे आणि हे आयुष्य ना एकदाच मिळतं. या आयुष्यात खूप काही आपल्याला बघायचं आहे. तर वर्ड्स खूप कमी आहेत आणि आपल्याकडे आपल्या लडाख राईडसाठी आता मी तयार झालेलो आहे. आता वाजलेले 7 आणि ॲक्च्युली मीटअप टाईम होता दुपारी 5चा. मी निघणार होतो 6 जूनला होता श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. तर त्या दिवशी निघायचं होतं, परंतु कामाच्या ताणामुळे मला काय निघता आलं नाही. तर आम्ही विचार केला 7 तारखेला संध्याकाळी 4-5 वाजता निघू. तसा मीटअप पॉईंट नक्की केला होता, पण कामच काही संपत नाही आहे. तर फायनली आता 7 वाजले आहेत आणि 8 वाजायचा मीटअप पॉईंट ठेवलेला आहे. आणि आपल्यासोबत कोण आहेत ते नंतर सांगेन. आता आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत. तर इथे पाहुणे आलेले आहेत. तेजस दादा, त्याच्यानंतर कसं वाटतंय? भारी वाटतंय. तुमचं फिलिंग सांगा. माझा कॉलेजचा मित्र, आम्ही पहिल्यापासून एकत्र आहे आणि तो आता त्याचं स्वप्न पूर्ण करतो आहे, म्हणून म्हणजे आम्हाला खूप आनंद वाटतो की आमचं जे स्वप्न होतं ते तो पूर्ण करतो आहे. तर खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. तुम्हाला कसं वाटतंय? हा माझा भाऊ आहे. हॅपी जर्नी. चांगलं वाटतं मला. हे जावई बापू. ऑल द बेस्ट. खूप चांगलं वाटतंय. दादा तिकडे लडाखला चाललाय तर खूप छान. या तुमच्या दादांच्या सासूबाई. ह्या आमच्या सासूबाई आहेत, खूप लांबून आलेल्या आहेत आशीर्वाद द्यायला. हो, कसं वाटतंय मम्मी? जावई मला बापू, चांगलं दादा. पण वाटतंय आणि असं खूप असं टेन्शनसारखं पण झालंय. पण आता काय करणार, त्यांचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण करायचे आहेत. तर त्यांना जायचं आहे. त्यांना ऑल द बेस्ट आणि खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझ्याकडून खूप सारा आशीर्वाद. अरे बाबा, आणि हे माझ्याकडून हो 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 हो, फुलाची पाकळी. हे माझ्याकडून त्यांना म्हणजे अरे क्या बात है.
बापरे, सासूबाईंकडून गिफ्ट मिळालंय, काय खरं नाही आहे आता. वा वा, क्या अशीच बात. जर्नी खूप छान होऊ द्या आमची. कमी पडले की तर फोन इथे आपले आई साहेब, कसं वाटतंय की आपली आई हां रिटेक वर रिटेक देते आणि लय बोलणी ऐकलेत मी इथे जाण्याच्या आधी. तर आता सांगेल तुम्हाला काहीतरी. अरे कॅमेऱ्याच्या पुढे बोलायचं तर कसं ओरडणार ना मुलाला. मग वेळ होतोय, काहीतरी 2 शब्द बोला. हो हो हो, खूप असंही खूप छान वाटतं आणि खरंच मनात एक म्हणजे एवढ्या लांब केव्हा तो गेलेला नाही ना, त्याच्यामुळे ना एक मनात भीती पण आहे. बाबा व्यवस्थित जा आणि व्यवस्थित ये आणि बस तुला हॅप्पी जर्नी. हो हो, धन्यवाद. असाच आशीर्वाद असू द्या मातोश्री. बहिणाबाई आहेत, रील काय स्टार आहेत श्री श्वेता पाष्टे शितप. त्याचा प्रवास सुखाचा हो आणि अशीच त्याची सगळी स्वप्न स्टेप बाय स्टेप कंप्लीट हो. अजून तो फिरो. या आयुष्यात या डोळ्यांनी जग पाहिलंच पाहिजे असं त्याचं स्लोगन आहे. सो हळूहळू ते कंप्लीट करतोय, तो प्रूव्ह करून दाखवतोय. सो अशीच जर्नी होत राहो, सेफ राहील. हे चॉकलेट्स दिल्यात, त्या एनर्जी आपली तिकडे हायड्रेट तोंड गोड करून जावं काहीतरी. ओके. आणि बारकी बहीण तर नाही. आणि तुझं झालं ना, तुला कसं वाटतं? बारक्या बहिणीकडून हॅपी जर्नी. बारक्या बहिणीकडून हॅपी जर्नी. आता तुम्ही सांगा पटकन, कसं वाटतं तुम्हाला? तसं पण मी पण खूप एक्सायटेड आहे आणि मला पण पाहायचं आहे, पण सुट्टी नसल्या कारणाने मी नाही जात आहे. सो नेक्स्ट राईडमध्ये मी असणार आहे. सो लेट्स सी. आणि खूप मज्जा कर, खूप एन्जॉय कर, गाडी व्यवस्थित चालव, व्यवस्थित जा आणि खूप सारे मेमरीज कॅप्चर करून घेऊन ये. आणि मिस यू सो मच. ओके. हे काय, हे जग खूप सुंदर आहे. या जन्मी तरी दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. हां बोला 1 2 3. हे जग खूप सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्या डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. ओके. ही आमची टॅगलाईन आहे. सो तुम्ही पण असे छान छान, जर तुम्हाला राईड करायची असेल तर खूप छान छान असं प्लॅन करा आणि राईडला जा. तर म्हणजे फायनली आता 7 वाजलेले आहेत आणि ते गंगा जमुना थोड्याशा व्हायला लागल्या. तर खूप खूप धन्यवाद. आनंद अश्रू. आमच्या गंगा जमुना वाहून तर आता मी काय काय बॅग पॅकिंग घेतलेली आहे फटाफट तुम्हाला सांगतो. तर ही आपली आहे टेल बॅग. ही आपण राजेश घुरके सरांकडून घेतली. याच्यामध्ये आपले सगळे कपडे आणि अंडर गार्मेंट्स वगैरे आहेत. ही आपली वॉटरची पाण्याची बॅग आहे. त्याच्यानंतर आपला टॉप बॉक्स आहे. टॉप बॉक्समध्ये सुद्धा ॲसेसरीज, कॅम्पिंग ॲसेसरीज सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर ही एक मी पुढे पायासमोर ठेवायला बॅग घेणार आहे. तर याच्यामध्ये चार्जर वगैरे, डिओ वगैरे भरपूर काय काय खाऊचं साहित्य ह्याच्यात आहे. त्याच्यानंतर ही एक हां ह्याच्यामध्ये नाही. कुठे गेले? हे कुठल्या ह्याच्यात आहेत? हां, श्वेतानी हे दिलेलं आहे. ओके धन्यवाद. आणि याच्यामध्ये लॅपटॉप आणि ड्रोन आहे. तर चला मंडळी, 2-3 रील शूट करायचे आहेत आणि ज्या रील्स असणार आहेत त्या आपल्या इंस्टाग्राम चॅनलला ऑलराऊंडर नितीन पाष्टे हे इंस्टाग्राम पेज फॉलो करा. तिथे सुंदर सुंदर अशा 2-4 रील आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता जातो आहे, आता रुस्तमवर आपलं सगळं लगेज लोड करतो आहे आणि लोड केल्यानंतर थोडीशी पूजा वगैरे करून आपला प्रवास सुरू करूया. आणि कसा काय प्रवास असणार आहे आणि याच्यानंतर आपल्याला कोण कोण भेटणार आहे ते सांगतो. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु शेवटपर्यंत बघा, कारण माझ्यासारखी तुम्हीसुद्धा स्वप्न बघत असणार. तर हे स्वप्न तुमचं समजून पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा. चला. सांगतात कसं बांधायचं. 1 2 3 4 5 जण ते एक फ्लॅग बांधायला लागले. हिला बांधना, ह्याला हा असं चालेल रे, चालते. आणि एवढं टाईट पण नाही. हे 5 जण एक गाडीचा फ्लॅग बांधायला लागलेत. तरी तो काय बांधला जात नाही त्यांच्यानी. तुम्ही या बांधा. टोकाला बघा. मंडळी खूप घामाघूम झालं आहे. आपलं रुस्तमवर सगळं सामान लोड झालं आहे. पाहू शकता आपली पूर्ण फॅमिलीच उतरलेली आहे इकडे. दिवा बिवा आरती वळण्याचं चालू आहे. वा 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 वा. तर मस्त असा सी ऑफ होतोय आपला. ते योगेश भाऊ कसं वाटतंय? क्या बात. इथे बांधा नाही.
तर आता आपल्या गाडीला तर आता मगाशी आपल्याला सुद्धा वळलं, आता गाडीला वळण्याचं चालू आहे. हात लावू. हे पटापट करा, आता वेळ नाही. अरे इथे काय येणार, राहू दे ना. ठीक आहे श्वेता, सोड ना. अरे नाही जात रे, तो प्रेम आहे ते, नाही जात. स्पीकर नाही घेतला का? घेतलंय, संपू दे. तर चला मंडळी, फायनली नारळ फोडूया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर हे रुस्तम, सुंदर असा प्रवास तुझा माझा होऊ दे, मस्त ड्रीम राईड. तर गणपती बाप्पा मोरया. थांब एक मिनिट. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर म्हणजे फायनली तयारी आपली झाली आहे आणि आपल्याला सी ऑफ करायला आपला भाऊ नितीन आलेला आहे आणि वहिनी पळालेल्या आहेत तिकडे, त्या कधी येत नाहीत. तर चला फायनली निघूया. चला बाय 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 बाय. हां, हॅपी जर्नी, हॅपी जर्नी. इथेच माझा एक व्लॉग झाला आणि इथेच माझे 8-8:30 वाजले. आता कधी पोहोचूया, चला निघूया. तर चला म्हणजे फायनली निघतोय. आता वाजलेत 8. बिल्डिंगपासून आपण 32,627 किलोमीटर. ट्रिप B0, बिल्डिंग टू बिल्डिंग. तर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. चला वहिनी, थँक्यू आलात. तर मंडळी फायनली आपल्या ड्रीम राईडला सुरुवात झालेली आहे. मुंबई लडाख, मुंबई एक प्रवास स्वप्नपूर्तीचा. लडाख वारी, स्कूटरवरी. तर म्हणजे 8 वाजताचा मीटअप पॉईंट होता, म्हणजे सेकंड मीटअप पॉईंट. कारण दुपारी 4-5 वाजता डेवला होता, परंतु माझीच कामं झाली नाही, त्याच्यामुळे पुन्हा मी 8 वाजता सांगितलं. आणि आता 8:15 होत आले तरी मी अजून पोचलो नाही. आत्ता निघालो आहे कारण संपूर्ण फॅमिली आली होती. त्याच्यानंतर आपण पूजन वगैरे केलं, केक कटिंग वगैरे केलं. तर हा सुरुवातीचा व्लॉग ना मेमोरेबल असणार आहे माझ्यासाठी, तुमच्यासाठी. जसं मी माझ्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करतो आहे, तर जी मंडळी हा व्हिडिओ बघतात आणि त्यांचंसुद्धा स्वप्न आहे नक्की पूर्ण होईल. फक्त त्या दृष्टीने वाटचाल नक्की करत राहा. तर आता आपण जातो आहे फाउंटन हॉटेल. तर फाउंटन हॉटेलला आपली बरीच अशी सबस्क्रायबर मंडळी भेटायला येतात आपल्याला सी ऑफ करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर तिथे आपले 2 रायडरसुद्धा येणार आहेत. तर आता ही मुंबईची ट्रॅफिक क्लिअर करू, फाउंटन हॉटेलला भेटू, सगळ्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेऊ आणि आपल्या राईडला तिथूनसुद्धा पुन्हा एकदा सुरुवात करू. तर मंडळी, आपल्याला सी ऑफ करण्यासाठी आपली सबस्क्रायबर मंडळीतली संपूर्ण फॅमिली, संपूर्ण टीम आलेली आहे. आणि आता वाजलेत 9. संध्याकाळी 4 ते 5चं सांगितलं होतं, त्याच्यानंतर अपग्रेड करून 8 वाजता सांगितलं. पण आपल्यासाठी 2-2 तास वेटिंग करतात आपली मंडळी. तर आता सगळ्यांना भेटवतो तुम्हाला एक एक करून. हे सगळ्यांनी हाय करा. क्या बात आहे, हाऊस द जोश. आणि वहिन्या पण आल्यात, वहिन्या. अरे वहिन्यांची पोरं पण आलेत. हाय, क्या बात आहे. आणि इथे आपले सगळे तरुण. नमस्कार. सुखरूप या. बस हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना. मस्त निसर्गाचा आनंद घ्या. खरं तर मी पण येणार होतो, पण माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी नाही, तुम्हाला माहिती आहे कारण ते. मस्त एन्जॉय करा, सुखरूप परत या. तुमची आम्ही वाट बघतो लागतो व्हिडिओची. तर माझ्यासोबत कोण कोण आहे ते मी सांगितलं नव्हतं. तर मी आणि माझ्यासोबत आहेत निशांत भाऊ, त्याच्यानंतर अजून आहेत एकनाथ भाऊ. तर आमचा टोटल 3 जणांचा ग्रुप आहे आणि जम्मूनंतर बाकी मिळतील ती वेगळी गोष्ट आहे. तर नितेश वगैरे सगळे आलेले आहेत. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. एन्जॉय करा, सेफ राईड करा, प्रवास चांगला करा, मजा करा. चांगली जर्नी चांगली करा.
अजून जिगर एन्जॉय करा राईड, मजा करा आणि जास्त गाडी खेचू नका, पाणी पित राहा. तर खूप छान वाटतं आहे. ही सगळी मंडळी आपल्याला खास लडाखसाठी बाय करण्यासाठी आलेले आहेत. तर एक नंबर भारी असं वाटतं आहे. असं वाटतं की आम्ही सबस्क्रायबर राईडला नाईटला चाललो आहे कुठेतरी. असं मोजले तर एक 12-15 रायडर आलेले आहेत. तर खूप छान वाटलं. आता सगळ्यांशी छान छान फोटो काढूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळी मस्त असा सी ऑफचा मीटअप आपला झालेला आहे आणि एक नंबर वाटते. आज सगळे आले. अजून आमची पॉझिटिव्हिटी वाढली आणि थोडी काय आता झोप येत होती ना, ती सगळी नाहीशी झालेली आहे. तर आता घेऊया आपल्या महाराजांचं नाव आणि बाप्पाचं नाव घ्या आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर 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 गणपती बाप्पा मंगलमूर्ती. क्या बात. काय गरम झालं यार. चला. येस. फुल काढलाय की हाफ काढलाय? टाटा टाटा. येस बंधू. हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. हे आमचे नवीन व्लॉगर. खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. आम्हाला लवकरच तो निसर्गाचं सौंदर्य बघायचं आहे. मस्त. हां एन्जॉय करा. लवकर बर्फ घेऊन येतो तुम्हा सगळ्यांना. येस बाय बाय. चला बाय 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 बाय. हा व्लॉग मला वाटतं इथेच संपणार आहे 20 मिनटं. चलो दोस्तों बाय बाय. मिलते. बाय बाय काय सॉरी. चला जाऊया. गणपती बाप्पा मोरया मोरया. छत्रपती शिव महादेव. बाय. येस फायनली 9:30 वाजले. आपल्यासाठी मंडळी 7 वाजल्यापासून उभी होती. तर मंडळी हेच असतं प्रेम, बाकी काही नाही. मी काहीच आयुष्यात घेऊन आलो. हाच प्रेम भरून आला. खूप खूप धन्यवाद. ये बात. आणि आपल्यासोबत आहेत निशांत भाऊ. आणि आता मी माझ्या टायरमध्ये हवा प्रेशर थोडंसं मस्त केलं ना, तर आता गाडी मस्त चालते. आणि माझ्या मागे आहेत एकनाथ भाऊ. तर किलोमीटर आता काय सांगू. तर मंडळी आम्ही अंतर असं डिसाईड केलेलं आहे की मुंबईपासून उदयपूर मारायचं. उदयपूर आहे 710 किलोमीटर. पण ते कधी ठरवलं होतं, जर आम्ही दुपारी 4 ते 5 वाजता निघणार होतो तर मुंबई टू उदयपूर अंतर गाठणार होतं. तर आता वाजले 9:30. समजा डोळ्यावर काही झापड वगैरे आली तर अर्धा-पाऊण तास किंवा थोडीशी रेस्ट पाहिजे. कारण आम्ही तिघेही ना भरपूर अशी तयारी दुपारपर्यंत 1-2 वाजेपर्यंत करत होतो. तर माझ्या तयारीला लेट झाला. त्याच्यामुळे 4चा टाईम मी 7-8 वाजता ठेवला मीटअप पॉईंट. आणि आता फायनली निघालेलो आहे. तर बघूया कितपर्यंत अंतर गाठतो आहे. तर जसं जसं अंतर पार करू तसं मी अपडेट देत राहीन. आणि मंडळी हा माझा आहे ना टोटल 45 मिनटं ते 1 तासाचा व्हिडिओ असणार आहे. न स्किप करता बघा. कारण 2 दिवस मी नाईट राईडच करणार आहे. त्याच्यामुळे दाखवण्यासाठी तुमच्याकडे नाही, दाखवण्यासाठी माझ्याकडे काही नसणार आहे. कारण गुजरात राजस्थानमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दुपारची राईड करायची म्हणजे 9 वाजल्यानंतर जे चटके भासतात ना, त्यासाठी आम्ही तिघांनी निर्णय घेतला की आपण नाईट राईड करू आणि प्रॉपर हळू जाऊ, आरामात जाऊ. तर त्याच पद्धतीने आम्ही निघालो आहे. तर आत्ताचा आपण स्पीड ठेवलेला आहे 60-70, जोपर्यंत हे ट्रक्स वगैरे टोटली क्लिअर होत नाहीत. आणि बघूया काय अंतर गाठतो आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत तरी कळेल मी कितपर्यंत व्लॉग हा कंटिन्यू करतो आहे. तर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आपल्या नितीन पाष्टे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मराठीमध्ये तुम्हाला मुंबई लडाख मुंबई असे छान छान ॲडव्हेंचरस एपिसोड बघायला मिळणार आहेत. आणि मंडळी या राईडसाठी मी जी सीट मॉडिफाय केलेली आहे ती न्यू एशियाड सीट कवर ग्रँट रोड
मुंबई येथून केलेली आहे. जर तुम्हाला सुद्धा करायची असेल लाँग राईडसाठी तर मी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा. मस्त अशी लाँग राईडची सीट आहे, त्याच्यामुळे बोचा दुखायचा ताणायचा थोडा कमी होईल. आणि दुसरं म्हणजे मी जी फॉग लॅम्प लावलेला आहे, आता मी 2 लावलेत, एक वर आणि खाली. दिवसा लावले तर तुम्हाला फाईन लागते. तर आपण त्यासाठी फॉग लॅम्पसाठी चड्ड्यासुद्धा शिवल्यात. आणि या फॉग लॅम्प आहेत VE कंपनीच्या. VE कंपनी फुल फॉर्म आहे विनायक एंटरप्राइजेस आणि हे सुद्धा आहे ग्रँट रोड मुंबई येथे. तर त्यांचासुद्धा नंबर देतो आहे. खालची जी आहे स्प्रेड लाईट आहे, वरची स्पॉटलाईट आहे. खालचीचा थोडा वॉट जास्त आहे, वरचीचा थोडा वॉट कमी आहे. तर दोन्हीसुद्धा आपला रस्ता छान असा कवर करत आहेत. तर मंडळी सुंदर असा सुसाट रस्ता लागला आहे. आता पालघर मनोर आपण क्रॉस करतो आहे आणि घरापासून 100 किलोमीटर आणि आपल्या फाउंटनच्या पॉईंटपासून अंदाजे 75-80 किलोमीटर आपण आलेलो आहोत. तर आतासुद्धा मला राईड करायला खूप मजा येते, कारण एवढं लगेज असूनसुद्धा आपली रुस्तमने 94-95 गाठलं होतं अशा प्लेन रस्त्यावर. चढणाला 60-65 70पर्यंत ती चढते. आता माहिती नाही जिकडे ऑक्सिजन लेवल कमी होईल तिकडे हिची तरा काय होणार आहे, तर ते एक ॲडव्हेंचर असणार आहे. तर आता आपण फटाफट रस्ता क्लिअर करूया. आता वाजलेत रात्रीचे 11 वाजलेत. मस्त 1-1.5 तास छान असा सुंदर रस्ता क्लिअर करून टाकूया. तर मंडळी आता 11:22 झालेली आहेत आणि आम्ही पोचलो आहे महाराष्ट्र चेकपोस्ट. आणि इथे म्हणजे क्रॉसिंगसाठी पोलीस वगैरे उभे असतात, पण आता काहीसे नाही आहेत. तर हे बघा ही अशी झिगझॅगवाली जी क्रॉसिंग आहे ना, ही एक्झॅक्ट क्रॉसिंग आहे. तर आता तुम्ही 1%, 2%, 3% असे एक पाऊल गुजरातमध्ये एंटर. आणि इथून असे सगळे ट्रक पूर्ण चेकिंग करून पुन्हा एकदा एंटर. अहमदाबादनंतर आपल्याला थोडे ट्रक्स कमी लागतील. हवं राईट मारतं आहे. त्या फॉगलाईटचा ना तो उपयोग आहे, कारण ह्याच्यापुढे ट्रक आहे, त्याला राईटला घुसवायचा होता, पण आपल्या लाईटमुळे त्याला कळलं की बाबा मागून कोणतरी येते. तर फॉगलाईटचा आहे ना हा एक प्लस पॉईंटसुद्धा आहे की मागच्याला कळतं बाबा मोठी गाडी येते. नाही तर नॉर्मल बाईकच्या लाईटमध्ये त्यांनी कधीच दाबला असता आपल्याला. तर राईड तर मस्त होते. आता 130 किलोमीटर झालेले आहेत आपले. तर मंडळी आपल्या राईडच्या 200 किलोमीटर झालेत. आपण गुजरातमध्येच आहोत. वापी वगैरे कधीच क्रॉस केले आपण. तर आता एक्झॅक्ट सांगता नाही येणार, पण इथे आहेत ना 3 लेनमध्ये ट्रक चालत आहेत. तर मी आपल्या ब्लिंकर्सचा वापर करून आपण वाट काढण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण या मार्गात या लेनमध्ये सुद्धा ट्रक आहे, मधल्या लेनमध्ये पण ट्रक आहे, त्या लेनमध्ये पण ट्रक आहे आणि ते लगेच ह्या लेनमधून त्या लेनमध्ये येतात. तर मी काय करतो आहे, जी आपली फॉगलाईट आहे तिचा ब्लिंकर हे करून वाट आपली काढायची बस, कारण ते लोक नंतर साईड देतात. कधी कधी हॉर्नला पण जुमानत नाही असं असतं. आता हे बघा, यांना ब्लिंकर देऊन आपल्याला वाट काढायला लागणार. आणि झाल्यावर बंद करायचं. आता हा मध्ये घुसणार, आता ह्याला द्यावी लागेल. बघा, समजा वो गया ना अंदर बच्चे. तो लेप मारत होता, मग आपल्याला ब्रेक मारायला लागणार. ओके, बंद. आपलं काम झालं. ब्लिंकर बंद. उगाच विनाकारण दुसऱ्याला सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे. दिस इज इंडिकेशन साईन की बाबा हा बघा, हाय बा ते झापझूप झपाक झुमनांग चांगनांग गेला रपा रपा. तर मस्त राईड होते मंडळी. 1:15 वाजलाय. 210 किलोमीटर झालेत. आणि तुम्हाला माझा डॅशबोर्ड तर नाही दिसत आहे, कारण आपल्याला लडाखच्या वरच्या नजाऱ्यात बघायचं आहे. चलो सना ना 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 पी डी 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 धपाक. वाह,
तर मंडळी 4.5 तास राईड केली. 9:30 वाजता आपल्या फाउंटनजवळच्या मीटअप पॉईंटपासून आपण जे निघालो होतो, आता जवळजवळ 249 म्हणजे 250 किलोमीटर राईड केली आहे 4.5 तासामध्ये. आणि रस्ते अगदी सुंदर आहेत. तर आता आम्ही पोचलो आहे सुरतला. हा सुरत हायवे आहे. तर आता सुरतला पोचलो आणि म्हटलं ब्लॅक कॉफी वगैरे घेऊ. ती गोड चहा प्यायची ते काय आपली इच्छा नाही आहे, कारण कसं ही ती झोपेची सुवर्ण वेळ आहे. 2 वाजलेले आहेत, 2 सव्वा 2. तर आता आपल्याला कशी गोडमुळे मला झपकी येण्याची शक्यता आहे, कारण दिवसभर आपण काम करूनच सगळं करत होतो आणि त्याची कंटिन्यू राईड करतो आहे. तर बघूया किती काय किलोमीटर अजून कवर आपल्याला करता येईल. कुठे पोचू काय अजून माहिती नाही, पण हा कंटिन्यू व्हिडिओ नक्की एकदा बघा. तर आता चहाचा चुस्का घेऊया, ब्लॅक टीचा किंवा ब्लॅक कॉफीचा, आणि पुढची राईड कंटिन्यू करूया. तर कसा होता आत्तापर्यंतचा प्रवास? एकदम सुंदर, परफेक्ट. तर मंडळी आता वाजले आहेत 3:30, कारण मगाशी जी मी म्हटलं ना ब्लॅक कॉफी, पण ते काय एवढं काय इफेक्ट नाही केलं आहे, कारण आपण 1.5 दिवसापूर्वी 1.5 दिवस असं मी असं काय बोलतो. तर 7 तारखेला सकाळी 4 वाजल्यापासून जी कामं करत होतो ना, तर झोपच नाही. तर आता थोडेसे डोळे ना असे या पापण्या वगैरे जाड झालेत. तर आपण घरून ना ताडपत्री आणली आहे, म्हणजे बॅनर. तर इथे पेट्रोल पंपला थांबलो. आता आम्ही पोचलो भरूचला आणि आता 3:30 वाजलेत. तर म्हटलं आत्ताच वेळ आहे, 5 वाजल्यानंतर सगळं उजाडायला लागेल. म्हटलं अर्धा तास वगैरे थोडासा पॉवर नॅप घेऊ, अर्धा पाऊण तास, नंतर राईड कंटिन्यू करू. आपल्याकडे बराच वेळ आहे, 10, 10:30, 11 वाजेपर्यंत केलं तरी काय हरकत नाही आहे. तर आता थोडासा अर्धा पाऊण तास पॉवर नॅप घेऊया. 2 hours later. तर म्हणजे घड्याळामध्ये 5:30 वाजले आणि आम्ही भरूचमध्येच आहोत, कारण थोडासा आहे ना पॉवर नॅप घेतला 1 तासाचा आणि आता निघालो आहे पुन्हा. 3:30 वाजता थांबलो होतो, आय थिंक. हां, 3:30 वाजता थांबलो होतो आणि आता 5:30 वाजलेत. बोलत जरा टाईम हे झाला आणि तिकडे पाहू शकता मस्त ढग जमा झालेत, पावसाचं वातावरण. आणि आता 1 तासाने सूर्योदयसुद्धा होईल आणि आता थोडंसं फ्रेश वाटतं आहे, कारण म्हटलं स्वतःला जास्तसुद्धा खेचायचं नाही, कारण आपण बरेच काम करून नंतर ही राईड सुरू केली होती. तर आपला उजाला आता चालू करूया. हा पहिला आणि हा दुसरा. चलो. तर आता आपण मॅप टाकलेला आहे मोडासाचा. 272 किलोमीटर आहे आणि 5.25 तास दाखवत आहेत. खूप ह्युमिड वाटते यार, घामाटलो आहे, पूर्ण घामाटलो यार ना. हळूहळू उजाडायला तर सुरुवात झाली आहे, परंतु गुजरातमध्ये ना इंडस्ट्रीज एरियामुळे इतका घाणेरडा वास आहे ना, खूप घाणेरडा वास आहे. जो आपल्या कोकणातल्या चिपळूणमधल्या लोटेच्या इंडस्ट्री एरियामध्ये जसा लागतो MIDC एरियामध्ये, तसा सर्वत्र वास आहे. एकदम असं श्वास कोंडल्यासारखं होतं तुम्हाला. रस्ते आहेत बऱ्यापैकी चांगले आहेत, राईड करायला तर मजा येते. तर मंडळी माझ्या समोर पाहू शकता सुंदर असा ब्रिज आहे आणि त्याच्या खालून वाहते नर्मदा नदी. जय नर्मदा मैया. आणि या ब्रिजवरून अंदाजे 3ऱ्या-4ऱ्यांदा जात असेल मी. एकदा आपण जयपूर राईड केली होती तेव्हासुद्धा गेलो होतो इथून. अयोध्या प्रयागराजला आपण इथून नव्हतो गेलो, आपण नाशिकहून गेलो होतो. मंडळी बुंदीचा लाडू बघायचा आहे. बुंदीचा लाडू असा एकदम गोल 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 गोल, एक असं चुट्टूसा मुट्टूसा, लपला लपला लपला. क्या बात, 1 नंबर. हे सूर्यदेवा नारायणा, काय दर्शन दिलेस रे. क्या बात, क्या बात. तू असाच छान दिसतोस, जास्त वर येऊच नकोस, सगळ्यांना तापवून टाकतोस बाबा. तर आता आपण वडोदरा पोचलो आहे आणि वडोदरावरून थोडासा आहे आणखी 230 किलोमीटर. आणि बघा ना काय लपत छपत आपल्याला नजरेला नजर देतं यार. हे सूर्या, अशीच छान राईड होऊ दे. हे सूर्यदेवा, अशीच छान राईड होऊ दे आमच्या तिघांची.
मंडळी 6:30 वाजलेत आणि आम्ही 6:30 वाजता खातो आहे कांदे पोहे, सकाळ सकाळ कांदे पोहे. आणि आम्ही पोचलो आहे लकोद्रामध्ये. अँगल थोडा आम्ही पोचलो आहे लकोद्रा करून एक प्लेस आहे आणि इथून वडोदरा जेमतेम 25-30 किलोमीटर वडोदरा आहे. सकाळ सकाळ पोहे खातो आहे, भूक तर लागली आहे. आणि इथून मोडासाच्या दिशेने जायचा विचार आहे. मोडासाला जाऊन रेस्ट करू दिवसभर, उन्हात राईड नाही करायचे. अजून 200 किलोमीटर आहे मोडासा, रस्ता अगदी सुसाट आहे. आणि स्कूटरचा एक म्हणू शकतो तोटा तो असा की सारखं ते बंजी रोपणी काढा, बंजी रोपणी लावा. 150-160 किलोमीटर नंतर सारखं मला काढावे लागते. हे माझ्यासाठी थांबतायत. तर हसं झालं आहे माझं. इथे यांच्या बाईक्सना ॲव्हरेज चांगलं आहे आणि अजून त्यांची तर दांडीसुद्धा नाही खाली झाली आहे. हा हो, तुमची तर दांडी पण नाही खाली झाली आहे ना पेट्रोलची 450 किलोमीटर जाऊ शकतात आणि मला त्याच्यामध्ये 3 वेळा थांबावं लागणार आहे. काय राव, आता बाईक येणारच आहे पण तोपर्यंत आपल्या रुस्तमवरच. चला निघूया, पुढचा प्रवास करूया. बरोबर. हां, तर म्हणजे आता आपण पोचलेलो आहोत वडोदरामध्ये आणि इथे ना तुम्हाला 2 रस्ते दाखवतील. तर तुमची चॉईस आहे तुम्हाला कुठून जायचं आहे. तर निशांत भाऊ जे आहेत त्यांनी रेकमेंड केलं आहे, आता हा वडोदराच्या ब्रिजच्या खालून आहे ना राईट मारून एक रस्ता जातो. ते म्हणत आहेत की 1 नंबर रस्ता आहे चुम्मेश्वरी. तर बघूया काय मजा येणार आहे त्या रस्त्याला. आणि हा रस्ता सरळसुद्धा जातो आणि ते डायरेक्शनसुद्धा देत आहेत. लेफ्ट घ्या, आपल्या मागे एकनाथ भाऊ आहे ना, ते एकनाथ भाऊ चढून जातील वर. तर आमच्या दोघांचे इंटरकॉम कनेक्टेड आहेत. मी विनोद सरांचा V6 तो लावलेला आहे एजसचा आणि त्यांच्याकडे एजसचा Q8 आहे. ओ विमान 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 विमान, क्या बात आहे. इंडिगो, एअर इंडिगो, इंडिगो इंडिगो. हो, तर म्हणजे आता आपण पोचलो आहेत वडोदरामध्ये. वडोदरा सिटी में आपका सहर्ष स्वागत आहे. आणि सुंदर रस्ते आहेत, कुठे कुठे कामं चालू आहेत पण अगदी एकदम सपाट रस्ते आहेत. आपल्या मुंबईसारखे नाही आहेत पॅच असे डांबराचे गट्टे टाकून ठेवलेले आहेत. इथे एकदम मक्खन रस्ता आहे. म्हणजे आम्ही नाईट राईड करून आता वाजलेले आहेत 8 वाजत आलेत आणि आम्ही काल जे रात्री 9:30ला निघालो. ओके, हलोल 35 किलोमीटर राईट. थांबा मागचे रायडर्स येऊ द्या. आहेत. तर काल रात्री आपण 9:30 वाजता निघालो आणि आता 8 वाजलेत. टोटल किलोमीटर आपण कवर केलं आहे घरापासून 412 किलोमीटर. नॉट बॅड. त्याच्यामध्ये आपण 1-1.5 तास म्हणजे 2 तास पेट्रोल पंपवर मस्त आराम केला आणि मध्ये मध्ये थांबलो. तर अजूनपर्यंत कशी वाटते राईड नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि तिथे आपले आर्मीचे भाऊ जवान आपली ड्युटी बजावताना. आता हलोलवरून जायचं. हलोल म्हणजे तो तिकडे डोंगरसारखा तुम्हाला सह्याद्रीसारखा डोंगर दिसतोय. तर तो आहे पावागड. पावागडवर देवीचं मंदिर आहे. मला आता पावागडवरून गाणं आठवत नाही पण डोक्यात काहीतरी चाल येते पण ते गाणं तोंडावर येत नाही. पावागड
कारण गरब्यामध्ये मी वाजवतो गाणी पावागडची देवीची. सुचलं की सांगतो तुम्हाला, थांबा. म्हणजे या स्कूटरमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी ना खूप तामझाम आहे. हे सगळं खोलायला लागतं आणि प्रत्येक 160, 170, 180 जसं पेट्रोलची क्वालिटी तसं आपल्याला थांबून एक खोलावं लागतं. तर हाच एक मला कंटाळा येतो. हे आपण घेतलेले आहेत पेट्रोलचे कॅन. ते आता कधी लागतील देवाला माहिती, तोपर्यंत नाचवायला लागतील. नशीब एक ही स्पायडरवाली आहे. आपण हे घेतले बंजी कॉर्ड, त्याच्यामुळे कसं पटकन ओपन होतं हे सगळं. बॅग एवढी वजन आहे, सारखे काढा घाला 180 किलोमीटर नंतर काढावं लागतं सगळं. चला पेट्रोल भरूया. तर म्हणजे आता पोचलो आहे आम्ही लुणावडा शहर येथे आणि वाजलेत आता 11:50 झालेत. आणि सकाळपासून आपण 550 किलोमीटर गाडी चालून झालो आहे आणि मोडासा पोचायला 50 किलोमीटर बाकी आहे. तर आता आम्ही शोधाशोध करतो आहे हॉटेलची, कारण जेवढ्या लवकर मिळेल तेवढ्या लवकर थोडासा रेस्ट करून संध्याकाळी लवकर निघायचा विचार आहे. तर इथे संपूर्ण पाहू शकता लुणावडा शहर, लुणावडा बस डेपो. मंडळी या लुणावडामध्ये मी एक ऑब्झर्व करतो आहे, जिथे नजर जाते ना तिथे हॉस्पिटल आहे. म्हणजे हां, म्हणजे लोक आपल्या मुंबईमध्ये हॉटेल्स खोलतात, इथे एवढे सारे हॉस्पिटल आहेत. बाप रे, हे मागे हॉस्पिटल, इथे हॉस्पिटल, तिथे हॉस्पिटल. पण ठीक आहे, आरोग्य व्यवस्था चांगली असणार आहे. पण एवढं क्या बात. आपल्या इथे शोधावे लागतात कोणत्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं. 1 hour later. अरे वा. तर गुड इव्हनिंग मंडळी, गुड इव्हनिंग. तर आता संध्याकाळचे म्हणजे बत्तीचा टाईम आपला होऊन गेलेला आहे, 7:30 वाजलेत आणि मस्त अशी झोप घेतली. आम्ही हॉटेल शोधेपर्यंत 1:30 वाजला. इतके थकलो होतो की जसेच पडले ना सगळे घोरायला लागले सगळे वाघ. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे आलं, मग जेवलो. 3-3:30 वाजता झोपून मस्त आता 4-5 तासाची व्यवस्थित झोप आपली झालेली आहे सगळ्यांची. तर आता इथे पाहू शकता सगळा पसार आहे आणि सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आता ना निशान भाऊंनी घरूनच केटल आणलेली आहे पाणी गरम करायची. त्याच्यानंतर इन्स्टंट मेकचं चहापत्ती आणि गिरनारचं कॉफी पावडर वगैरे बरंच काय आणलेलं आहे. बघा ना, बदलापूरवरून केकसुद्धा आणलेला आहे. म्हणजे एकदम आमची फुल जय्यत तयारी, मजा. आणि इथे बघा चाय, गरमागरम चाय. तर इथे निशान भाऊ, त्यानंतर इथे एकनाथ भाऊ. आणि आम्ही जो आधी रूम रिजेक्ट केला ना, तर असं वाटतं देवाने बरंच केलं की रिजेक्ट केला. ते 2,500 रुपयामध्ये काहीच नव्हतं. आणि 1,800 रुपयाचा रूम एवढा मोठा आहे ना, एवढा मोठा आहे की याच्यात 10 जणं झोपतील, 10 ते 12 जणं. हे बघा. तर एक नंबर. तर आता आम्ही हो छान झालं आहे. तर आता आम्ही विचार करतो आहे फटाफट थोड्या वेळाने जसं जसं आवरतं आहे तसं 7:30 वाजले. 9 वाजता गाडीला स्टार्टअप लावायचं आहे, 8:30 वाजता सामान लोड करायचं आहे. तर अर्धा-पाऊण तास जर अजून पॉवर नॅपची गरज असेल तर एखाद दुसरा घेऊ. अजून दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आंघोळ करायची असेल तर अजून एकदा करू आंघोळ. तर चला फायनली आता सगळे चार्जिंग वगैरे झालेलं आहे. तर आता आमचा पुढचा प्रवास असा असणार आहे. आता आम्ही आहोत मोडासाला आणि मुंबई ते मोडासा 600 किलोमीटर अंतर आपण कवर केलेलं आहे. आणि पुढचा आम्ही मॅप आता बसूनच आम्ही बनवला इथून. तर सेकंड प्लॅन असा आहे की इथून जायचं सिकारला, जे हरियाणा प्रदेशमध्ये आहे. तर इथून मोडासा ते सिकार आहे 600 किलोमीटर. नाईट राईडच करायची, जास्त स्ट्रेस नाही करायचा, कारण जास्त स्ट्रेस घेऊन राईड करायचे, कारण पुढे आपल्याला भरपूर गोष्टी पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशीसुद्धा नाईट राईड करायची आहे, सिकारा टू पठाणकोट. आणि चौथ्या दिवशी पठाणकोट टू श्रीनगर अशी राईड करायची आहे. तर हे संपूर्ण आखणी झालेली आहे सुरुवातीच्या या 2-3 दिवसांची. तर बघूया कशी काय राईड होते. तर आता चहाची झुरकी घेऊ आणि सामान लोड करून प्रवासाला सुरुवात करतो. त्यानंतर भेटतो तुम्हाला. 3 hours later.
तर मंडळी फायनली डे 2च्या कंटिन्यू राईडला आपण सुरुवात करतो आहे. आता निघतो आहे आम्ही मोडासामधून आणि 10:15 झालेत. चिलिंग आहे कारण बाहेरचं वातावरण थंड होण्यासाठी थांबलो होतो. थोडं गरम वाफा वगैरे असं फील होत होतं. तर आता बाहेरचं एन्व्हायरमेंट हे झालेलं आहे. तर आतमध्ये जॅकेटमध्ये मी ही सँडोज घालते. तर आता जॅकेट वगैरे घालू, आपल्या राईडला सुरुवात करूया. तर चला आता फटाफट आवरतो आणि आपलं सगळं सामान आता लगेच रेडी झालेलं आहे. सगळे आपले को रायडर्ससुद्धा रेडी झालेले आहेत. आता निघूया आता फटाफट. तर मंडळी मोडासामध्ये ना हायवे लगतच, आता इथे नॅशनल हायवे आहे, तर हायवे लगतच आहे हॉटेल वंतारा आणि अगदी सुंदर आहे. खूप साऱ्या रूम आहेत आणि बजेटमध्ये आहेत 1200, 1800, 1500मध्ये. तर आता आपली फायनली पॅकिंग झाली आहे, गाड्या लोड होत आहेत आणि आता वाजलेच 10:30 वाजलेत. निघूया आणि आत्ता बाहेर आल्यावर मस्त असा गार वारा आहे. चला फायनली आपल्या रुस्तमलासुद्धा लोड करूया. बंजी रोपनं बांधायचात ना तोच एक त्रास आहे आणि मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये भेटतो. तर म्हणजे तुम्ही ज्या लाँग राईड करताना त्या राईडला सुरुवात करायच्या आधी तुमच्या या हेडलाईट्स असतील किंवा तुमचा जो मिरर असेल ना, तुम्हाला व्यवस्थित क्लीन करायची गरज आहे. कारण त्याच्यानंतर एकदा ठेवलेला कपडा कधी लक्षात राहील पुसायचा काय आपल्याला आठवत नाही मग. आणि मिरर क्लीन करायचे. आता आपण फॉगलाईटला लावलेले आहेत हे मी त्याला चड्ड्याच म्हणतो, फॉगलाईटला चड्ड्या लावल्या आणि एक्स्ट्रा होत्या चड्ड्या तर त्यांनासुद्धा दिलं. हाय हॅलो. लद्दाख जा रहे बोल रहे आपको भी साथ में चलने को. तर म्हणजे इथे मोडासामध्ये आहे ना आपली आपण पॅकिंग म्हणजे बाईक लोड करतो आणि ते बरीच अशी मंडळी आपल्याला बघायलासुद्धा आलेत. तो कैसा लग रहा है बाइक देख के? बढ़िया है. और क्या कहोगे? हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. थँक्यू. आणि इथे एक अजून छोटा बाबू आला आहे, तर त्याला आपल्या मंडळींसोबत ना फोटो काढायचा आहे. तेरा नाम? मोक्ष. स्कूल में जाता है? कितने में पढ़ता है? 6th. फर्स्ट रँक. तर याला फोटो घ्यायचा आहे. आता बरेच वाजलेत कारण हे सगळं लोड करेपर्यंत टायर प्रेशर पूर्ण कमी झालं होतं, तर ते सुद्धा आपण केलं आहे. तर असा काहीसा गेटअप आहे. तर आता निघूया. चला फोटो घेऊया. हो या फोटो घेऊया. उधर भी चालू है ना ऐसे कर कैसे एक्शन बिक्शन करता नहीं. हाँ एक सीधा ले लो. हाँ उधर वीडियो चालू है ना. वो है ना. बाय 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 बाय. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. कारण महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आपल्या राईडला सुरुवातच होत नसते आणि बाप्पा तर सोबत असतोच. तर चला फायनली मोडासामधून निघतो आहे. कंटिन्यू व्हिडिओ डे 2. आजची सुद्धा आपली राईड आहे 600 किलोमीटर. आपण चाललो आहोत. शिकार ही प्लेस आहे, त्याचं प्रोनाऊन्सिएशन काहीजण शिकारा म्हणतात, काहीजण सिकारा म्हणतात, काहीजण सिकार म्हणतात, काहीजण शिकार म्हणतात. तर जसं जिथून तुम्ही आहात तसा प्रोनाऊन्सिएशन. चलो कोई नाही. आणि हे हॉटेल खरंच रेकमेंडेड आहे. खूप भारी हॉटेल आहे आणि काय रूम्स आहेत इकडून तिथपर्यंत. तर या मोडासामध्ये आलात तर इथे नक्की व्हिजिट इथे नक्की व्हिजिट करा. हॉटेल वंतारा. आणि डिस्प्ले बघा कसा वाटतोय नक्की सांगा. त्याला मॅप सेट करूया आणि आपल्या गोप्रोमध्ये कसा काय व्ह्यू येतो आहे कारण तुम्हाला डिस्प्ले जास्त दिसत असेल. सो काही नाही, थोडासा मॅनेज करा कारण माझं आणि याचं अंतर थोडं कमी. असा मागे राहिलो तर छान दिसेल, पण हे आपलं मागे वॉटर बॅग लावली आहे तर त्याच्यामुळे ते सुद्धा आहे. आता वाजलेत 11:15 आणि 100 किलोमीटर नंतर पेट्रोल भरायचं आपल्याला. तर टोटल 594. 10.5 तास दाखवत आहे, 2 तास एक्स्ट्रा. आणि टायमिंग दाखवतो आहे सकाळी 9:45 म्हणजे 10 म्हणजे 11, 12 वाजेपर्यंत टार्गेट आहे. तर टोटल 12 तास राईड करायचे. तर बघूया कसा काय या अनोळखी रस्त्यांवरचा प्रवास असणार आहे आणि तुम्हीच आहात या राईडचे साक्षीदार. आणि तुम्ही ए बाबा
चलो नो घाई, त्याला जाऊ दे, कारण ह्याचा मोठा ट्रेलर आहे. अशा वेळी घाई करायची नाही, माइंडसेट कूल. यस, थँक्यू थँक्यू. तर आपली काही मंडळी आहेत गुजरातचीच, तर आपल्या टॉप बॉक्सवर त्यांनी वाचलं मुंबई टू लडाख, तर सगळ्यांनी आपल्याला थम्सअप केलेलं आहे. क्या बात. आणि आमचे 2 रायडर हे नेहमी मागे राहतात. एकनाथ भाऊ एकदम थोडे स्लो रायडर आहेत, तर आपल्याला एकदा रस्ता लागला तर आपण मग मागे बघतच नाही. आता ते कशाला थांबलेत काय माहीत. तर मंडळी, मी जे फॉग लॅम्प लावलेत ना त्याच्याबद्दल सांगतो. आता दोन्ही लाईट मी बंद करतो आणि रस्त्यावरचा लाईट बघा, हे बघा. आता हा आहे गाडीचा डिप्पर आणि हा अप्पर. आणि महाराष्ट्रामध्ये आणि इतर सर्वत्र फॉग लॅम्पला फाईन लावला जातो आहे 500 रुपये पहिल्यांदा. जर रिपीटेड असेल आणि नाही काढला तर 1500 रुपये. म्हणजे तुम्ही सांगा, जर अशा रस्त्याला तुम्ही राईड करत असाल आणि तुम्हाला काय दिसतच नसेल आणि अचानक स्पीड ब्रेकर आला किंवा खड्डा आला तर तुमचा जीव तर धोक्यात आहेच. आणि तुमचा जीव वाचवण्यासाठी जर तुम्ही फॉग लॅम्प लावलेत तर या सरकारची पोटं भरायची 500 आणि 1500 रुपये देऊन. तर आता मी जे फॉग लॅम्प लावलेत ना, व्ही कंपनी म्हणजे विनायक एंटरप्राइजेस हे त्याचे ओनर आहेत आणि चांगला असा ब्रँड आहे. तर आता मी वरची लाईट दाखवतो तुम्हाला, जी मी ते छोटी मिनी ड्राईव्ह लावली आहे 30-30 वॉटची. तर तिचा उजेड, तर हा येल्लो आहे आणि बऱ्यापैकी वाईट आहे. आणि वरून टाकण्याचा माझा उद्देश एकच आहे की मला स्पॉट पाहिजे होता, कवर करायचा होता. तर ह्याच्यामध्ये लांबचा रस्ता बघण्यासाठी मी थोडंसं हलकं हाईटला ठेवलं आहे, डोळ्यावर नाही येणार याची काळजी घेतलेली आहे. आणि जर असं वाटलं तर इथून हाताने पण मी हलवू शकतो आहे वरून. तर हा वरचा स्पॉट कवर होतो आहे, लाईट बऱ्यापैकी तुम्हाला दिसत असेल. आणि हा खालचा जो स्प्रेड आहे म्हणजे हा जो पट्टा जो ब्लॅक तुम्हाला दिसतो आहे ना, हा कवर करण्यासाठी मी खालून एक लाईट टाकलेली आहे, ही बघा. तर काय वाटतं यार, म्हणजे किती एरिया कवर होतो है. तो दीपेश भाई, आपने जो लाइट दिया वो प्रॉपर अच्छी तरीके से वर्क कर रहा है. जो मेरा इंटेंशन था लाइट के लिए वो ये देखिए अभी जाके 100%, 101% फुलफिल हुआ है. अँड थँक्यू सो मच फॉर दीज लाईट्स. आणि जर तुम्हाला या परचेस करायच्या असतील तर मुंबई ग्रँड रोड येथे विनायक एंटरप्राइजेस आहे, त्यांचा नंबर देतो आहे. तर दीपेश सिद्धपुरा हे ओनर आहेत विनायक एंटरप्राइजेस आणि त्यांचाच ब्रँड आहे विनायक एंटरप्राइजेसचा व्ही करून त्यांनी केलेला आहे, व्ही लाईट्स. तर त्यांनीच आपल्याला या लडाख राईडसाठी या 2 लाईट्स दिलेल्या आहेत टेस्टिंगसाठी. नवीन प्रोडक्ट आलेलं त्यांच्याकडे, तर हे लावलेलं आहे. आणि कसं आहे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि रेकमेंडेबल आहे, तुमचा वापर केवढा आहे ना त्याच्यावर आहे. तर माझा वापर हा असा आहे, मला हा एवढा रस्ता कवर पाहिजे. कारण कसं आहे ना, रस्त्यातून कोणी कुत्रा आला, कोण गाय आली, कोण मांजर आली, भरपूर काय काय गोष्टी हायवेला येत असतात. आणि शक्यतो महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे UP, MP हे राजस्थानमध्ये भरपूर सारी कुत्री मेलेली भेटतील, गाय उडवलेल्या भेटतील. तर त्यांना कसं आपण हे करणार. आणि आपल्या कोकणामध्ये असे विंचू, साप वगैरे येतात. तर फॉगलाईटचा तो फायदा आहे ना, की आम्ही हे शो शायनिंगसाठी लावलं आहे किंवा छपरीगिरी करण्यासाठी लावलं आहे. जे कोणी साहेब माझा व्हिडिओ बघत असतील, पोलीस साहेब, RTOवाले, तर मी त्यांना एकच सांगेन, साहेब आम्ही या रस्त्याने प्रवास करतो आणि या रस्त्याला तुमच्या शासकीय लाईट नाही आहेत, त्यामुळे आमची जिम्मेदारी आम्हाला घेऊन चालायची आहे. एका बाजूने तुम्ही बोलताय की तुम्ही तुमचा इन्शुरन्स करा, इन्शुरन्स केल्यावर तो क्लेम व्हायला नाकी नऊ येतात. आणि दुसऱ्या जागी म्हणताय की तुम्ही लाईट्स नका लावू, म्हणजे तुम्ही ॲक्सिडेंट व्हा, तुम्ही मरा आणि इन्शुरन्स क्लेम करत बसा आयुष्यभर आणि घरच्यांना रडत राहू दे. तर हे फार चुकीचं आहे आणि ही गोष्ट मला पटत नाही. तर ही या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायची होती. आणि ही खूप रिलेटेबल गोष्ट आहे एका बायकरसाठी किंवा जो लाँग राईड्स करतो त्यासाठी. तुम्ही फॉग लाईट्सला फाईन लावलं आहे, ठीक आहे, काय यार पैसे कमवायचे तर कमवू, आता काय बोलणार. तरी सेफ्टीसाठी मी या फॉगलाईट्सला कवर शिवून घेतलेले आहेत आणि बऱ्यापैकी दिवसा आपण ह्या कवर करणार, फक्त रात्रीच्या वापरणार साहेब, हे सुद्धा मी सांगतो आहे, फक्त रात्रीच आम्ही वापरणार आहे. तर मंडळी, या गावाचं नाव आहे कुस्की. आई शपथ, तर तुमची कोण मैत्रीण बायको कुस्की असेल ना, तिचं नाव लिहा कमेंटमध्ये.
माझी मैत्रीण कुस्की, माझी बायको कुस्की. मित्राला तर नाही बोलू शकत कारण कुस्का नाव नव्हतं. क्या बात आहे. एकदम भारी ना. म्हणजे अशी काही काही अनोळख्या रस्त्याने जाताना तेव्हा असं काय काय वेगवेगळं पाहायला मिळतं आणि त्यातूनच तुमचं मनोरंजन होतं. त्याच्यामुळे इकडे तिकडे सुद्धा पाहत राहा कधी कधी की आपण कोणत्या गावातून चाललो आहे, कुठे राईट आहे, कुठे लेफ्ट आहे. कारण कधी परत आलो ना तर त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहतात की नाही इथे चुकलो होतो, इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे, इथे चुकलो होतो, इथून युटर्न घ्यायचं आहे, म्हणजे असं काहीसं. तर आपण आता पार करतोय कुस्की गाव. कुस्की कोण रे कुस्की, चल रे कुस्की चलो. तर फायनली या गावखेड्यातल्या रस्ता क्लिअर करून आपण नॅशनल हायवेला पोचतो आहे आणि आता राईट मारायचा आहे. इथून उदयपूर आहे 130 किलोमीटर आणि हे अंतर आपल्याला कालच करायला हवं होतं, म्हणजे आधीच. तर काही हरकत नाही, एकाच व्हिडिओमध्ये कवर करतो आपण. तर आता उदयपूर 130 किलोमीटर म्हणजे अंदाजे 2 तास लागतील. आता वाजलेत 11:15, 11:50 झालेत, म्हणजे 12 पकडू, 12, 1, 2 वाजेपर्यंत उदयपूर. पण हे असं काहीसं नको आहे. टेंगुळ हा नाही ते काय, म्हणजे तो डांबर जर दुसऱ्या ठिकाणी वापरला तर तो खड्डा तरी बुजेल ना. एवढा कॉमन सेन्स नाही आहे लोकांना. कशी कामं करतात. म्हणजे हा आपल्या जनतेचाच पैसा आहे, तो असा वेस्ट चाललेला आहे. जो खड्डा बुजवायचा आहे तो बुजवल्यानंतर हे टेंगूळ ठेवतात, म्हणजे उडून मारा तुम्ही. तर म्हणजे इथे पाहू शकता राजस्थानची बॉर्डर बघा कशी दिसते. ही राजस्थानची बॉर्डर आहे. क्या बात आहे. तर आता आपण राजस्थानमध्ये एंटर करतो आहे आणि टोटल 560 किलोमीटर आहे. 40 किलोमीटर आपण कवर केलेत. तर आता आम्ही आमच्या दोघांच्या ज्या हायड्रेशन बॅग आहेत ना त्या काढल्या, कारण पाठीला जास्त ते वजन वाटत होतं. तर मी माझी पुढे ठेवली आहे आणि निशान भाऊंनी त्यांची बॅग त्यांच्या टॉप बॉक्समध्ये टाकली. तर आता जॅकेट थोडंसं हलकं वाटतं आहे कारण तो पाठीला आहे ना लोड येत होता थोडा, पाठ पण दुखते मग नंतर. हायड्रेशन बॅग चांगली आहे पण प्रत्येकाचा दुष्परिणामसुद्धा असतो, निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉईंट दोन्ही. अरे लाईट नाही लावल्या. चला दिवाळी दिवाळी करा, दिवाळी, हॅपी दिवाळी. चलो. आणि दिवसा कसं तुम्हाला एवढं ड्राईव्ह करायला मजा नाही येणार. मजा येईल पण रात्री आणखी येईल कारण गारवा आहे ना. आणि फक्त कॉन्सन्ट्रेशन रात्री कसं रस्त्यावर असतं, बाकी सिनरी दिसत नाही, ती गोष्ट वेगळी आहे. कन्सोल आणि कसा आहे आपल्या गाडीचा कन्सोल. अपन किधर है अनसोल. मारे देश रे. वेलकम टू राजस्थान. राजस्थान में आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. तर मंडळी आपल्या व्हिडिओमधून आपण रात्री एंटर होतो आहे राजस्थानमध्ये आणि ते म्हणतात ना पधारो मारे देश रे पधारो ने मारे. काय माझा आवाज आहे ना काय ऐकू. मारो देश. तो दाल बाटी खावानू राजस्थान मा खावानू की नती. चलो देखते. अभी तो कुछ नहीं खाने का, अभी तो सिर्फ राइड और किलोमीटर खाने का है हम लोग को. किलोमीटर मीटर मीटर किलोमीटर. खरंच फार छान रस्त्यात, एक नंबर. अच्छा ओके. हे रमलर आहेत. ओयो यो यो ओयो यो 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 यो. इथे चुकून ब्रेक मारला, ABS असेल तरी घसरणार तुम्ही. हा ब्रेक लावायचाच नाही कारण कसं होतं ना त्याचा जो चिकना पण असतो ना त्याच्यात तुमचा टायर तो घसरून तो फेकून देतो तुमच्या टायरला. हो आणि तुमची गाडी हँडल वॉबल होतं आणि मग तुम्ही टॅवण्या मग पडता.
ओहो हो भाई दोस्तों तुम्हारे लिए दुकान. आणि काय मस्त लिहिलं ना, शराब की दुकान, शराब. ध्यान किधर है भाई लोग, रात में कैसा ऐसा लाल कलर में उठ के दिख रहा है, शराब की दुकान. ओहो क्या देख रहा हूँ मैं, कोणतरी हा चालतोय की उभा आहे. ए बघे बघ बघ बघ. हा भाई त्यांच्याकडे इंटरकॉम नाही ना. त्यांना तेच हॉर्न दिला मी, भाई बघा, कारण तो समजतच नाही आहे वर जातोय की उभा आहे. कारण ते आले स्पीडमध्ये, त्यांनी टाकली ना गाडी. हे असं असतं मंडळी, रायडिंग इज नॉट इझी. घरून परमिशन मिळते तर सेफ राईड करा. सिक्स सेन्स तुमचे व्यवस्थित ठेवा. आता इथे उतरणला बघा कसा स्टीप लेफ्ट आहे, स्टीप लेफ्ट. तर थ्रॉटल देऊच नका. गाडी आपली गाडी अरे काय रे तो वर्ड, हे असं का होतं आहे, ग्रॅव्हिटी बरोबर जाणार ती हळूहळू. त्याच्यामुळे जास्त थ्रॉटल द्यायचं. हां. आणि आपण आता राजस्थानच्या त्या अरावली पर्वतामधून ते डोंगर रांग आहे ना, तिथून हळूहळू क्रॉसिंग करतो आहे. आता बघा एकदम स्टीप लेफ्ट आहे, म्हणजे सरळ आलं तर दिसत नाही पटकन. हां नाही, घाट आहे ते सगळे. पण आता रात्रीमुळे आपल्याला एवढं काही दिसत नाही, कारण आजूबाजूला झाडं आहेत ना, झाडंच दिसत नाहीत काळोखामुळे. दिवसा आपल्याला मस्त नजारे दिसले असते. कारण एवढे स्टीफ राईट लेफ्ट टर्न आहेत ना, हा सांभाळावं लागतं आहे. कारण आणि काल आपल्याला तो हा बोलला ना ड्रायव्हर की तुम्ही जरा संभाल के जाओ, कारण लगेच हे टर्न्स एकदम घाणेरडे आहेत. जर तुमच्या स्पीडवर कंट्रोल नसेल तर संपला विषय. म्हणजे तुम्ही डायरेक्ट ह्या लेनमधून त्या लेनमध्ये जाल ते कळून येतं. म्हणजे होतं, अशा गोष्टी होतात, माझ्याबरोबर पण होतात, प्रत्येकावर होतात. हां, कारण काय आपली गाडी आपण ट्विस्ट करत नाही आणि ब्रेक लॉक करायला जातो, पण त्यावेळेला ना त्या टायरला स्लो स्पीडमध्ये मूविंग पाहिजे असते. इथे पण पेट्रोल नाही बाबा. मंडळी, राजस्थानमध्ये हो गया है लफड़ा. हाँ, कांड हो गया. पेट्रोलच नाही. आम्ही कमीत कमी 5 ते 6 पेट्रोल पंप फिरलो आहे आणि अंदाजे 30-40 किलोमीटर असंच रेमटवतो आहे. आता माझ्या गाडीमध्ये, आपल्या रुस्तममध्ये अंदाजे अर्धा ते पावणा लिटर आहे. 15-20 किलोमीटर जाईल. त्याच्यानंतर आम्ही शक्कल लढवली आहे. आपल्याकडे फ्युएल पंप आहे प्रेसिंगवाला, तर निशान भाऊकडून ट्रान्सफर मारू, बघूया. कारण भरपूर पेट्रोल पंपमध्ये पेट्रोलच नाही आहे. नाही इथे नाही. तर पेट्रोल भरवता की डिझेल भरवता काय माहीत. सर्व्हिस रोड समाप्त. यूटर्न कसा मारणार. डिझेल. दादा पेट्रोल आहे, कुठे गेला. हाय हाँ, भगवान आपका भला करे. तिकडे. तर मंडळी, रात्रीचा आता 1:30 वाजला आहे आणि आता मी आहे राजस्थानमध्ये. आणि इथे एक सीन झालेला आहे की इथे ना पेट्रोल पंप रात्री 10 नंतर बंद करतात. तर त्याच्यामुळे खूप साऱ्या पेट्रोल पंपना आहे ना काळोख, लाईटच नाही, असे सगळे प्रकार घडले. आणि त्याच्यानंतर फायनली शोधून एक पेट्रोल पंप मिळाला. ते सुद्धा बंदच वाटत होतं,
पण मिळालं पेट्रोल. कारण लाईफमध्ये पहिल्यांदा आपली जी सुझुकी बर्गमॅन रुस्तम आहे ती इतकी टोटली खाली झाली होती ना की तिनेसुद्धा पहिल्यांदा एवढ्या रुपयाचं एवढे लिटर पेट्रोल पहिल्यांदा तिच्या पोटामध्ये गेलं. हो नाही तर काय पहिल्यांदा असं झालं. तर चला फायनली 1:30 वाजलेला आहे. अजून 500 किलोमीटर गाठायचं आहे. सकाळी 10 वाजता पोचायचं आहे. आता थांबायचं नाही गड्यात, थांबायचं नाही. कारण पेट्रोल भेटत नव्हतं त्यामुळे डोकं काय काम करत नव्हतं. म्हणजे फायनली आपण पोचलो आहे उदयपूरमध्ये. आता आपण उदयपूर बायपासने चाललेलो आहोत आणि रस्त्याला बघा ना एकदम मस्त असं प्रसन्न लाईटिंगचं. आणि इथे तुम्ही जाताना ना नाथद्वाराच्या इथे सुंदर अशी श्री शंकर भगवानाची उंच मूर्ती आहे. तर खूप प्रसन्न वाटतं ती मूर्ती बघून. आणि हा रस्ता बघा ना काय भारी दिसते. 3 hours later. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात. काय सांगू, सीन असा आहे की आता आम्ही आहोत नाथद्वारा येथे. आणि माहिती नाही यावेळी नाईट राईडला आहे ना 2-2:30 वाजल्यानंतर जे झापड येते ना असं वाटतं की झोप पाहिजेच. तर आम्ही पेट्रोल पंपच्या इथे थांबलो होतो. इथे मस्त खाली ताडपत्री म्हणजे मी बॅनर वगैरे आणलं होतं तर ते टाकून 2 तास तरी झोप घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण ती झोप काय तशी लागत नव्हती. गाड्यांचा आवाज, डिस्टर्बन्स माहिती नाही. कारण आपण कंटिन्यू नाईट राईड बऱ्याच केल्यात. पण यावेळेला आता काल जेव्हा मुंबईपासून निघालो होतो ना तेव्हासुद्धा मध्ये आम्ही 1-1.5 तासाचा पॉवर नॅप घेतलेला. आणि आतासुद्धा आम्ही 3:30 वाजता थांबलो होतो. 2 वाजता आम्ही चहा कॉफी बनवला होता. त्याच्यानंतर आम्ही 3:30ला परत थांबलो. आता 3:30चे 5 झाले. 5 वाजता उठलो परत. आता हळूहळू फटाफट उजाडतं आहे त्याच्यामुळे ते काय थांबणार नाही आपल्यासाठी. त्याचा माहिती नाही. आणि जे किलोमीटर आम्ही रात्री निघून जे डेस्टिनेशन सिकार जे ठरवलं होतं ते अजून 400 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे थोडा माझा माइंड आहे ना थोडासा ब्लँक झाला आहे. डोंट नो व्हाय. ठीक आहे बघूया. तर आता दिवसा जर उन्हाचे चटके नाही लागले तर विचार करतो आहे जे राहिलेलं आहे अंतर ते आजच क्लिअर करू. आणि आपल्या शरीराला कशी आहे ना रात्रीची झोप घेण्याची सवय आहे. तर आपण आपल्या शरीरावर भार टाकतो उलटा ना म्हणजे त्याच्या सर्क्युलेशनच्या उलट जेव्हा करतो तेव्हा त्रास होणारच आहे. लेट्स सी, बघूया. आणि म्हणजे मला असं वाटतं तर आता टेक ऑफच करतायत की काय. जबरदस्त मजबूत उडवलाय. बोला. तर आता किती वाजले? 7 वाजले. काल रात्री आम्ही जेव्हा निघालो जसं मी सांगितलं तर मला झपकी येत होती तर आम्ही थांबलो आणि इथेच आम्ही आमचा टेंट लावलेला. टेंट नाही ताडपत्री अंथरून झोपलो होतो जरा 1.5-2 तास. तर आता चहा घेतला आहे आपण, आपला स्वतः बनवलेला आहे. सगळं साहित्य आणलेलं आहे. तर आता आपण आहोत नाथद्वारा आणि इथून शिकार आहे 400 किलोमीटर आणि पोचायचा टाईम दाखवतो 1:30 वाजता. तर थांबून वगैरे गेलो तर 3 वाजेपर्यंत पोहोचू. तर असा विचार आहे की 9-10 वाजता जे थांबणार होतो ते डायरेक्ट आता शिकारला जाण्याचा ट्राय करूया. कारण जी रस्त्यातली काहीतरी नवीन घडण्याची जी मजा आहे ना ते ट्रॅव्हलमध्येच तुम्हाला कळणार. कारण कधीकधी नियोजन केलेलंसुद्धा बिघडतं. तर मंडळी दुसऱ्यांदा सलग सुप्रभात कंटिन्यू व्हिडिओमध्ये. तर आता फायनली निघालो आहे आणि अंतर दाखवतं आहे 411 आणि 7.5 तास लागतील. ठीक आहे, होतात गोष्टी, घडतात, नवनवीन शिकायला मिळतं आणि मी सुद्धा शिकलो आहे. कारण आपल्याला रात्री झोप घ्यायची सवय असते. 365 दिवस आपण झोप घेतो. पण सलग 2 नाईट 600 किलोमीटर चालवण्याचा जो निर्धार केलेला ना
तर ठीक आहे, काहीतरी वरचं देवाचं सांगणं असेल तर त्यानुसार पुन्हा आजची डेची राईड सुरू झालेली आहे. 400 किलोमीटर करू, कारण नाईटमध्ये आम्ही काल 200 किलोमीटर केले, तर आता 400 किलोमीटर बाकी आहे. तर ते म्हटलं आता आपण कंप्लीट करू. आता थांबूया नको, डायरेक्ट शिकारला जे नियोजन केलं आहे तसंच करू आणि रात्री झोपू आणि सकाळी निघू. आणि माझं थोडं लॅपटॉपवर एडिटिंगचं काम आहे, म्हटलं ते सुद्धा करतो. क्या बात है. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंडळी पाहू शकता नाथद्वारामधली श्री शंकराची भली मोठी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि जेव्हा सूर्याची किरणं आपल्या महादेवावर पडली असतील ना, काय रूप दिसत असेल. क्या बात आहे. हे शिवशंकरा, हे भोळ्यानाथा, बस अशीच कृपादृष्टी राहू दे. कैलास राणा शिवचंद्रमौळी, कैलास राणा शिवचंद्रमौळी. फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी, फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. तर राजस्थानमध्ये फेमस असणारं, ज्यासाठी राजस्थान ओळखलं जातं, असा मार्बल आपल्या डाव्या उजव्या बाजूला संपूर्ण मार्बलचे शॉप्स आहेत, जे ट्रेडर आहेत आपल्या मार्बलचे. कारण इकडच्या डोंगरांमध्ये ना संपूर्ण मार्बलच मार्बल आहे. आणि रस्ता बघा ना, रात्री झोप येत होती, पण आता एक नंबर. निशान भाऊ चुम्मा देत आहेत, चुम्मा 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 दे दे. आहा. आणि मार्बल वाईट 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 वाईट. एकनाथ भाऊ मागे राहिले, भाई स्पीड बढ़ाओ, 90 रखो, 90 कॉन्स्टंट, 90 92 90 92 95. रस्ता छान आहे, कंट्रोलमध्ये चालवूया. म्हणजे आता 8 वाजलेत, नाश्ता करायला थांबलो आहे आणि 2 तासामध्ये, म्हणजे 6 वाजता निघालो होतो, 2 तासामध्ये 100 किलोमीटर. मस्त मजा आली राईड करायला. क्या बात आहे. पोह्याची क्वांटिटी बघा. आणि आलू परोठा सांगितला आहे. आणि आम्ही ऑर्डर केले 3 वेगवेगळे आयटम्स, आलू पराठा, मसाला डोसा आणि पोहे. सगळ्याची चव एक नंबर आहे, खूप छान आहे. रँडम थांबलो, म्हटलं नाश्ता करून घेऊया. आता नाश्ता करूया, बघूया. अजून जे आपण शिकार करून प्लेस आहे ना, ते अजून 300 किलोमीटर आहे. 5-30 6 तास लागतील. 5-6 तास लागतील. 8 वाजले. इथून 9 वाजता जरी निघालो, पोहे एक नंबर, 3 वाजेपर्यंत पोचायचं ट्राय करूया. सगळंच छान आहे. नाही पोहेचं मस्त रेकमेंडेड आहे, पण तुम्ही इथे याल नाही याल सांगू नाही शकत. तर मंडळी ऊन बघा ना कसं रखरखीत पडलं आहे. आणि गरम तर होतं आहे, पण इतकं गरम नाही होतं आहे. पण आपल्या जॅकेटमुळे ना ते सफोकेशन टाईप होतं आणि आतून घामाटलो आहे. तर नाश्ता केल्यानंतर आपण 60 किलोमीटर कंटिन्यू राईड केली. आणि आता इथून ब्यावर ही प्लेस आहे 55 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर अजमेर आहे 98 किलोमीटर. आणि समोर पाहू शकता इथले जे डोंगर आहेत ना, ते फोडले तर तुम्हाला दगडच मिळणार आहेत, कारण इकडे माती हा नावाचा प्रकार नाही आहे. त्याच्यामुळे जे आपल्याकडे कोटा टाईल्स वगैरे असतात ना, तर त्याचं मायनिंग चालू होतं. तर मी कॅमेरा ऑन नाही करू शकलो. तर इथे बघू शकता दगडांची रचना. म्हणजे आता आहे ना, गरमी वाढली आहे. आणि आता 12-12:30 होत आले आणि ऊन तापले. तर आता टी शर्टसुद्धा ओलं केलं आहे आणि बलाक्लावासुद्धा ओला करतो आहे. पुन्हा भिजवलं आहे त्याला, कारण
असंही होतं आहे. त्याच्यामुळे ना आपला जो स्टॅमिना असतो ना तो सुद्धा कमी होतो आणि आराम योग्य तो आराम नाही मिळाला आहे. पाठ दुखते आहे, त्याच्यामुळे मी बेल्टसुद्धा किडनी बेल्टसुद्धा कॅरी केला होता. आपल्याकडे होता तर म्हटलं घरी पडून राहण्यापेक्षा आपल्याला या राईडला कामाला येणार, कारण कंटिन्यू रोजच्या रोज आपल्याला चालवायचं. तर आता पेट्रोल भरलं. आता आपण कुठे आहोत? ब्यावर. हां, ब्यावर. तर आता आम्ही ब्यावरला आहोत. तर आता इथून निघतो आहे. आणि दुसरं म्हणजे पेट्रोल पंपवर ना सारखं काढघाल करायला मलाच कंटाळा येतो, कारण ते बंजी रोपनी बांधत राहा. चला बांधूया परत. तर चला फायनली निघूया गणपती बाप्पा. तर हा दुसरा कॅमेरा अँगल मी सेट केला आहे. कसा आहे नक्की एकदा कमेंट करून सांगा. आता माहिती नाही, पहिल्यांदा तो मी लावला आहे. पडेल याची भीती तर वाटते. थोडासा टाईट करू नंतर. तर मंडळी ब्यावर येते आहे आणि 12 वाजलेत. अजून 218 किलोमीटर जायचं आपल्याला आणि 4 तास दाखवतात, म्हणजे 5 तास पकडूया, म्हणजे 5 वाजेपर्यंत पोहोचू आपण. तर मी एक दुसरा माउंट घेतला होता. तर आपल्या सुरुवातीच्या राईडपासून दुसरा अँगल काय मला शूट करता आला नाही आणि जॅकेटचं बटन थोडं ओपन केलं आहे, कारण आतमधल्या टी शर्टमध्ये ना पाणी टाकलं आहे. तर आता जरा गार वाटतं आहे. बलाक्लावा थोडासा ओला केला आहे की जबरदस्त असं ऊन आहे. त्याच्यामुळे 2 दिवस नाईट राईड करतो आहे. पण कसं आपल्या शरीराला एवढं 600 किलोमीटर कंटिन्यू 2 दिवसची सवय नाही आहे. त्याच्यामुळे ते 2-2:30 वाजताचा जो टाईम असतो ना त्याच्यात झपकी येतच होती. तर त्याच्यानंतर आम्ही पेट्रोल पंपवर चटई टाकून मस्त झोपलो 1.5-2 तास. हे बघा मंडळी, ह्या अशा गायांना खूप दिसल्या. आता ही कॅमेरा ऑन असताना दिसली. एकदम आरामात टेण्या ढपॉक टेण्या एकदम आरामात. मगाशी तर मस्त मीटिंग चालू होती आणि एवढीशी जागा दिलेली. हटतच ना, तर किती हॉर्न मारा, त्याच्यामुळे तुमचं लक्ष पाहिजे रस्त्यावर, कारण त्या उभ्या सुद्धा चालायला सुरुवात करतात. समजा उभी आहे तिथे, विचार करता वाटला रस्ता क्रॉस करू तर करते ती. क्या बोल सकते मंडळी. कॅमेरा माझी स्पीड आली 63 होती, बरोबर 63 आली. जर आपण हायएस्ट स्पीडला असू ना तर हे कॅमेऱ्यापासून सावधान, डायरेक्ट चलान, डायरेक्ट. तुमचं लक्ष नसेल तर, कळलं. मी लांबूनच बघितलं, मापं काढत होता तो सगळ्यांची. तर म्हटलं आपली मापं काढायच्या आधी आपलं माप आटोक्यात घेऊ. काय शपथ, काय करतील नाही काय नाही. तर मेन हायवेपासून तुम्हाला लेफ्टला जायचं आहे. हनुमानगड, सुरतगड, तर असा काहीसा रस्ता आहे. मकराना, किशनगड राईटला, मकराना लेफ्टला. तर तुम्हाला लेफ्टला जायचं आहे. ब्रिजच्या खालून हा लेफ्ट घ्यायचा आहे तुम्हाला. वाया हिसार वगैरे हरियाणा करत जायचं असेल तर. जयपूरने जायचं असेल तर तुम्ही तिथूनच सरळ जाऊ शकता, जयपूर दिल्ली करत. मग दिल्लीवरून जाऊ शकता. तर आम्ही आता इथून पठाणकोटसाठी चाललो आहे शिकारला. शिकारवरून आपण जाणार. आता हे बघा, मकराना 60, नागौर 214, बठिंडा 492, अमृतसर 678. तर याच्यामध्येच आहे शिकार आणि तिथून 600 किलोमीटरवर आहे पठाणकोट, जे हिसार करून जाईल. म्हणजे वेगवेगळ्या शहरांची नावं आहेत. तुम्ही जेव्हा मॅप प्रॉपर स्टडी कराल, 10 ते 15 वेळा डोळ्यासमोरून घालाल, तेव्हाच तुम्हाला हे थोडंफार आठवेल. नाहीतर आहेच गुगल बाबा. म्हणजे हा आतला रस्ता खूप खतरनाक आहे, 1 नंबर बेकार आहे, बेकार. फक्त या रस्त्यावरून मोठमोठे ग्रेनाईटचे ट्रेलर जात आहेत आणि सगळ्या ग्रेनाईटच्या फॅक्टरीज, इम्पोर्टर्स वगैरे तेच सगळं दिसतं आहे. सगळीकडे ग्रेनाईट डोंगर फोडून आपला धंदा चालवण्याचं सुरू आहे. आणि ह्याच्यात
आपली गाडी कशी लोड आहे ना, त्याच्यामुळे मी चिखलात अशी रेव नाही करत आहे. याच्यात पडलो नाही म्हणजे झालं. बापरे, दोन्ही पाय खाली. वेलकम टू लडाख. फायनली चांगला रस्ता लागला आहे, पण असा ओव्हरटेक असणार आहे त्याच्यामध्ये. सो संभल के दोन. जबरदस्त वाफा लागतात, जबरदस्त. राजस्थानमध्ये असं वाटतंय 48-50 डिग्रीमध्ये चालवतो आहे, राहत नाही आहे. तर आता राणासर फाटा येथे पोचलो आहे आणि इथून सीकर आहे 60-70 किलोमीटर. चुरू पण नाव आहे, चुरू. कोटपुतली हे पण नाव आहे. दिल्ली जाऊ शकतो, पिलानी जाऊ शकतो, झुझुनू सगळं तिकडे लिहिलं आहे सगळं. सीकर, चुरू, कोटपुतली, दिल्ली, पिलानी, झुझुनू. काय चला कोणाला. तर आता काल रात्री आम्ही 11:30 वाजता निघालो आहे कंटिन्यू व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही विसरतो सारखं राणासर फाटा. आता फालुदा खाऊया थोडा. नाही म्हणजे आता 6 वाजलेत आणि आपण जे पोचलो, आता जे तुम्हाला दिसतंय ते लोसल गाव आहे, लोसल. आणि जे सीकर गाव आपल्याला जिथे जायचं आहे, भिराणा इथे आहे. म्हणजे जे जे मला गावाची नावं दिसत आहेत ते मी वाचण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि खूप छान असे डांबरीकरणाचे रस्ते आहेत आणि लाईट्स बघा रस्त्याला, एक नंबर युनिक पॅटर्न आहे. रात्री चमकल्यावर काय दिसत असेल भिराणा. तर आता शेवटचे 28 किलोमीटर राहिलेत. मजा आली राईडला. आता फटाफट हॉटेल शोधून हॉटेल घेऊया आणि तुम्हाला भेटतो. आणि हा रस्ता बघा, इथे पाऊस पडला असावा कारण हे रस्त्याच्या खालच्या साईडला संपूर्ण हिरवं बारीक बारीक गवत उगवायला सुरुवात झाले. तर पाऊस येऊन गेला आहे 2 दिवसाआधी इकडे. तर मंडळी, खूप थकलो होतो त्यामुळे व्हिडिओ एंड करता आला नाही आणि आम्हा तिघांचा सुंदर असा प्रवास झाला. तर या व्हिडिओमध्ये मी मुंबई ते गुजरात ते राजस्थान असा 1200 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. तर हा एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि पुढच्या ॲडव्हेंचरस एपिसोडसाठी नक्की तयार राहा.